असं आहे की देशाची अर्थव्यवस्था ही जर खऱ्या अर्थानं सुधारायची असली तर बहुसंख्य लोक जो आहे त्याची क्रयशक्ती, खरेदी शक्ती, बाजारात जाऊन माल घेण्याची शक्ती ही वाढली पाहिजे. आणि ही वाढण्यामध्ये आज आवश्यकता असलेला सगळ्यात मोठा वर्ग हा शेतकऱ्यांचा. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या स्थितीत परिवर्तन करायचं असेल त्याला रास्त किंमत देणं याला पर्याय नाही. म्हणजे केंद्र सरकार काही म्हणत असेल वेळेवर किमती वाढवल्या नाही असं नाही, पण ह्या जो आग्रह होता ते उत्पादन खर्चाचा विचार करून त्याची किंमत ठरली पाहिजे हे सूत्र अद्याप सूचित आलेलं नाही. तर असं आहे की राजकारणात जो पडणार त्याच्या काही अपेक्षा असतात, त्याचे कार्यक्रम असतात, त्याचे राजकीय पक्ष आम्ही लोक चालवतो. आमच्या पक्षातल्या लोकांना जनतेचा पाठिंबा मिळावा, त्यांना संधी मिळावी असा आग्रह आमचाही करतो. आणि त्यामुळं त्यासाठी मी कोणाला दोष देणार नाही. आणि जे काय सरकारने कई एक कमिटी अपॉइंट की है जिनके नेतृत्व पर ये कमिटी अपॉइंट की वो अधिकारी नेक अधिकारी ऐसा उनका रेपुटेशन है, उसको एक होने का समझ लिया. अभी देखेंगे एक होने में क्या होता है. बात ऐसी है कि भारतीय जनता पार्टी और उनके साथी उनकी हुकूमत है. देवेंद्र फडणवीस राज्य के प्रमुख है. उन्होंने पब्लिकली कुछ स्टेटमेंट कल किया. हम देखते हैं की इस पर वो क्या कदम उठाए. ते मला नाही सांगता येणार, पण हा एक गंभीर विषय आहे असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर सांगितलं. मुख्यमंत्री एखादा विषय गंभीर सांगत असतील तर त्यासंबंधीचं चौकशी करून वास्तव चित्र हे त्यांनी समाजाच्या समोर ठेवलं पाहिजे आणि ते काम त्यांनी करावं अशी अपेक्षा. असं त्यांचं मत असू शकतं कोणाचं. असं आहे प्रशासन आणि राजकारण आणि कुटुंब आणि कुटुंब याच्यात फरक आहे. कुटुंब फरक म्हणून जर म्हणलं तर कुटुंबामध्ये आम्ही एकमेकाच्या विरुद्ध निवडणुका लढलो. माझा एक नातू हा अजित पवारांच्या विरुद्ध उभा. अजित पवारांच्या माझ्या मुलीच्या विरुद्ध होते. इथं आम्ही कुटुंब आणत नाही, आमची विचारधारा. काल मला उस्मानाबाद आणि सोलापूर जिथं अतिवृष्टीनं नुकसान झालं त्या भागातल्या शेतकऱ्यांनी जाहीर केलं की आम्ही पहिला हप्ता दिला. अतिवृष्टी 2 वेळेला झाली. एकदा एप्रिलमध्ये झाली
आणि दुसरी ऑक्टोबर सगळ्यांना नाही. आणि आता ज्यांची झाली त्यांना देताना एप्रिलमध्ये जे मिळाले त्याची रक्कम मायनस करून ती त्या ठिकाणी देतात. ही शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक आहे. आणि हा प्रश्न फक्त उस्मानाबाद किंवा सोलापूर असा नाही, तो मराठवाड्यात आहे, तो विदर्भात अमरावती डिव्हिजन या भागात आहे, सोलापूर सातारा याही भागात. आणि सरकारने घोषणा केल्या पण प्रत्यक्ष कृती ही पुरेशी नाही. अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना तुम्ही आवाहन करता की त्यांनी महाविकास आघाडी भाजपच्या विरोधात लढ्यात तुमच्या सोबत त्यांनी द्यावी. माझी काही चर्चा झाली नाही, त्यांची होतं ही मला माहिती नाही. आणि जे काही मध्यंतरी काही लोक त्यांच्याशी बोलले अशी बातमी ही माझ्या वाचण्यात आली. त्या चर्चेमधून एकत्रच काही येण्याचं वातावरण त्या ठिकाणी असावं तर कायमापेशी दिसत. सध्याचं सगळं वातावरण बघितल्यानंतर तुम्ही असे निकाल घेतले असं वाटतं. आम्हाला असं वाटतं एकत्र बसून पर्याय देऊ शकत असेल तर तेवढी चोखाची भूमिका कशी घेऊन काँग्रेसने सुद्धा विचार करावा. पण मी आत्ता सांगू शकत नाही. उद्या आमची बैठक आहे ना, उद्याच आमची बैठक. त्या बैठकीत साधारणतः सगळ्यांसोबत निर्णय होईल. महाविकास आघाडी तुमचा शब्द अंतिम असतो. तुम्ही कन्व्हिन्स कराल का राज ठाकरे आणि काँग्रेसला? असं आहे की मी तुमचा आवाज आहे, तुम्ही मला एवढं महत्त्व दिलं. कसं असं आहे की आम्ही चर्चा करू. आमचे सगळे सहकारी त्यांची मतं घ्यावी लागतील. हे एकट्याचं नाही, मी पक्षाचा अध्यक्ष आहे, त्यामुळे माझी नैतिक जबाबदारी इतरांच्या मताचा सन्मान करणं. त्यामुळे आम्ही पहिल्यांदा त्यांचं ऐकून घेऊ आणि सामूहिक निर्णय आम्ही घेऊ. नई बात ऐसी है, विधानसभा का चुनाव यहाँ हो गया, इसके बाद हम लोगों को ये वोट की चोरी होती है ये इसका अंदाजा है. पूना डिस्ट्रिक्ट में वागुली नाम का गांव है. उस गांव में एक छोटी स्लम एरिया में एक महिला रहती है. तो मकान 10 बाय 10 और इस मकान में वो भूजी अकेली रहती. एक होटल इसमध्ये तिथं 80 नाव आहे. अकेली औरत जिस मकान में रहती है होटल इसमें उनका नाम और उनके साथ 80 सदस्यों का नाम होटल लिस्ट में आया. तो ऐसी बातें जगह जगह हुई. राहुल गांधी उन्होंने थोड़ा स्टडी करके इसकी इंफॉर्मेशन कलेक्ट की और देश में आम जनता में जागृति करने का काम उन्होंने लिया. एक तरह से वो अच्छा काम कर. आज सांगणं अवघड आहे. 3 निवडणूक आहेत. नगर परिषद आहे, जिल्हा परिषद आहे. बघूया आता काय करायचं. असं मी काही ज्योतिषी नाही, पण मला लोकांच्या
बदलाची हवा दिसते. स्थानिक स्वराज्य संस्थेत व्हीव्हीपॅट नसणार आहे असं म्हटलंय आता काँग्रेसच्या वतीने. एक याचिका टाकली आहे तर असं आहे. सर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आता व्हीव्हीपॅट नसणार आहे यासाठी काँग्रेसच्या व्हीव्हीपॅटवर मतदार ते शंका होणार. मी मताला गेलो, तुम्ही मताला गेला, तुमचं मत तुम्ही टाकलं. तुमच्या मनात ही शंका कधी येऊ नये की मी ज्याला मत दिलं त्यालाच माझं मत लिहायचं का नाही. ही शंका आली तर सबंध इलेक्शन कमिशन यांना मी गव्हर्नमेंटचं खातं म्हणत नाही. ही इन्स्टिट्यूशन आहे. इन्स्टिट्यूशनची अवयव ही राखली पाहिजे. ती प्रतिष्ठा जर राखायची असेल तर या ज्या गोष्टी येतात त्याच्या बाबतीत निवडणूक आयोगाने अन्य घटकांच्या ज्या तक्रारी आहेत त्याची नोंद ही घेतली पाहिजे. 4 दिवसाचा वेळ दिला असता. रेशो आहे आणि 99% मत जे आहेत रेशो त्या पवारांचा आहे. तर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाही, मात्र गुन्हे दाखल झाले ज्यांचा 1% शेअर. महाराष्ट्राचं महाराष्ट्राचे गृहमंत्री याचं उत्तर देऊ शकते आणि मी देऊ शकतो. बिहार संदर्भात नेमकं विश्लेषण काय आणि भारतात परिवर्तन आपल्याला दिसतंय? माहिती नाही, मी काही बिहारला गेलेलो नाही, पण माझा संवाद आहे, रेग्युलर कॉन्टॅक्ट आहे. मला असं दिसतंय की बिहारच्या जनतेला बदल पाहिजे. बिहार हे राज्य वेगळं राज्य आहे. इथं गरीब आहे, पण राजकीयदृष्ट्या बिहार इथली जागृती अन्य राज्यात कमी असते. तुम्ही लक्षात घ्या, महात्मा गांधींनी चंपारणापासून आंदोलन सुरू केलं बिहारमध्ये. इमर्जन्सीच्या काळात जयप्रकाश नारायणांनी आंदोलन सुरू केलं ते बिहारमध्ये. इंदिरा गांधी ऑपोजिशनमध्ये असताना वेलचीला हाती बसून गेले अतिवृष्टीच्या भागात बिहारमध्ये. आणि म्हणून बिहारमध्ये गरिबी आहे, पण राजकीयदृष्ट्या जागृतीची कमतरता बिहारमध्ये अजिबात नाही. आणि त्यामुळं तिथं सत्ताधारी पक्ष जो आहे भाजप, त्यांचा पराभव झाला तर मला आश्चर्य वाटणार नाही. या प्रकरणाचे जमीन घोटाळा प्रकरणाचे आणखी एक आरोपी आहे शीतल तेजवानी. ते सध्या विदेशात परत आलेले आहे. सरकार तेजवानी आणि पार्थ पवार यांना दोघांनाही पाठीशी घालत आहे. असायचं कोण तेजवानी कोण असं, आणि त्या जिल्ह्यात असून मला नाव सुद्धा माहिती. त्यांच्यावर आरोप आहे. आरोप ते आरोप ज्यांनी अशा प्रकारे फरार होत आहे. त्यामुळे ज्यांनी आरोप केले त्यांनी त्यांना शोधून काढावं. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जे जमीन घोटाळ्याचे प्रकरण मागं घेतलं असं म्हटलं, जमीन आमच्याकडे आहे. मात्र आता पीएम निर्बंधक यांनी 42 कोटीचा दंड याच्यावर आकारला. काय सांगू? नाही, कसं आहे, सरकारी अधिकारी त्यांनी निर्णय घेतला. त्यांनी निर्णय घेतला असेल त्याच्याकडे काही मजबूत पुरावे तर काही गोष्टी असतील त्याच्याचा कसा निर्णय. असं आहे, हे तुम्ही सोयाबीन गोष्ट सांगता, कापसाची काय स्थिती आहे, बाकीचं अन्नधान्य किती घ्यायचं याचं लिमिटेशन का, कापूस इतकाच घेऊ, सोयाबीन इतकाच घेऊ, हे सगळं धोरण जे आहे तर ते धोरण हे धोरण शेती आणि शेतकरी
याच्या उत्तराखच नाही. आणि सोयाबीनच्या बाबतीत हमी भावनाचा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याची अस्वस्थता कास्तकारांच्यात नक्की. आपण प्रयत्न करूया, जनमत तयार करूया की जेणेकरून उत्पादकाला रास्त किंमत होईल. आणि तो प्रयत्न पक्ष म्हणून आम्ही करू. तर असं शेवटचा पैकेज जाहिर किया, लेकिन अब तक भी लोग पूरी तरीके से किसानों के खाते में नहीं पहुंचा है। कर्जमाफी का ऐलान 30 जून तक हुआ है। क्या लगता है सरकार ये सब कुछ करेगी या टालमटोल करेगी? नहीं, जहाँ तक अतिवृष्टि की बात है, मैंने जिस एरिया में ज़्यादा नुकसान हुआ वहाँ के साथियों के साथ चलो डिटेल डिस्कशन की, और ये बात साफ होती है किसानों को जो मुआवजा देने वाला था वो पूरा मिला नहीं। कुछ लोगों को मिला मगर बहुत कम लोगों को। अब नुकसान दो टाइप का है। एक नुकसान फसल खत्म हुआ, फसल खत्म हुआ, अरे वो थामा, फसल खराब हुआ, और इससे भी ज़्यादा जो जमीन है वहाँ की जो मिट्टी है वो मिट्टी खत्म हो गई, इससे ज़्यादा नुकसान। तीसरा नुकसान, कई नदी किनारे पानी उठाने के लिए इलेक्ट्रिक मोटर चाहिए, तो इलेक्ट्रिक मोटर वहाँ से गई। और चौथा नुकसान, जानवर जो हो, चाहे गाय हो या भैंस हो, वो भी यहाँ बचे नहीं। इस सभी में जो सरकार ने मदद करने की आवश्यकता थी वो ठीक तरह से की, ऐसी बात किसानों के मुँह से सुनने के लिए मिलती नहीं। पिछले 3 दिन से मिस्टर ठाकरे उसी एरिया में है, उनका भी रिपोर्ट हमने देखा, उनका ही अनुभव वही है। चलो, थँक्यू। पत्रकार परिषदेसाठी सर्व पत्रकारांचे मनपूर्वक स्वागत आहे।